श्री स्वामी समर्थ 12वी बोर्डाचा मराठीचा पेपर आज झालेला आहे। पेपर होताच बोर्डाकडून आली आनंदाची बातमी। विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आणि बोर्डाच्या ह्या मराठीचे प्रश्न उत्तर पण मी तुम्हाला सांगणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा। त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत देखील तुम्ही नाना फाउंडेशन नावाचं ऍप प्ले स्टोर वरून डाउनलोड केलं नसेल तर करा, कारण त्या ठिकाणी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या सर्व विषयांचे फिजिक्स असेल, मॅथ्स असेल, एसपी, ओसी तुमचे सर्व विषयांचे आयएमपी प्रश्न मिळतात पीडीएफ स्वरूपात। फटाफट डाउनलोड करा किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा। मुलांचे अभिप्राय बघा, तुम्हाला दिसत असतील मुलं काय काय सांगतायत। आता मला लगेच कमेंट यायला सुरुवात झालेली आहे। त्याचप्रमाणे आज मराठी विषयात आपले किती प्रश्न आले होते हे पण मी विथ लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे। तर फटाफट लाईक करत चला, लाईक करण्यात कंजूसी करू नका। तर आज मी तुम्हाला मराठीच्या पेपरचं सर्व विश्लेषण सांगणार आहे। तर बघा, मी तुम्हाला दिलेले जे प्रश्न होते, काल मी कवितांचे दिलते, फक्त मोजून 2 कविता दिल्या होत्या आणि तिथं लिहिलेलं पण आहे, तुम्ही वाचू शकता स्क्रीनशॉट, की वरील 2 कविता वाचून जा, याच्यामधल्या कविता येतील, कुठलेही प्रश्न येऊ शकतात आणि ते कवितेतले प्रश्न आलेले आहेत। आषाढ गणाची नावाची कविता आलेली आहे आणि समुद्र कोंडून ती पण कविता आलेली आहे, बरोबर। भारूड पण आलेलं आहे, तुम्हाला इथे दिसत असेल। हे बघा, दिलेले सर्व आयएमपी प्रश्न येतात, म्हणून दिलेल्या नंबरवर लगेच संपर्क करा। आणखीन पण पुढे फिजिक्सचा पेपर आहे, मॅथ्सचा आहे, बायोलॉजीचा आहे, बीकेचा आहे, कॉमर्स मॅथ्स आहे, त्यानंतर एसपी आहे, ओसी आहे, 10वीचं सेमी इंग्रजी मराठी मीडियम यांचे पण आयएमपी प्रश्न मिळतील। त्यानंतर पावसाचे तरंग, ते पण भारुडामधलं पण एक ओळी आलती बघा, ओळींचा अर्थ स्पष्ट करा। त्यानंतर पुढे तुम्हाला इथे आणखीन दिसत असेल, बापू गुरुजींनी गावासाठी केलेल्या कार्याची थोडक्यात माहिती लिहा। डॉक्टर आणि नर्स, बघा हे प्रश्न, गडी शीर्षकाची समपर्थ स्पष्ट करून द्या। बघा हे बाजूला दिसत असतील मी दिलेले। मुलाखतीची सुरुवात स्पष्ट करा, अहवाल लेखनाचे महत्व स्पष्ट करा। त्यानंतर खालील 2 कृती सोडवा 10 मार्कांसाठी। मुलाखत म्हणजे काय, त्यानंतर खालील मुद्द्यांच्या माहिती पत्रक रचना लिहा, ते पण आलेलं आहे, ते 10 मार्क, हे 4 मार्क, हे 6 मार्क, त्या कवितांचे असे बघा सर्व पेपर आपला प्रश्नपत्रिकेत उतरलेला आहे। त्यानंतर विधानार्थी वाक्य हे पण आपलं आलेलं आहे। यथाशक्ती सामाजिक शब्दातील समासाचे नाव लिहा, हे पण आलेलं आहे व्याकरण विभागामधलं। त्यामुळे फटाफट लाईक करा। आई तुळजाभवानी, स्वामी चरणी, ईश्वर नारायण, शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे। व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणारा प्रत्येक विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत चांगल्या मार्गाने पास व्हावे हीच स्वामी चरणी प्रार्थना आहे। नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करत चला। कर्तरी कर्मणी प्रयोग ओळखा, ते पण आलेलं आहे। त्यानंतर इथे अलंकार पण आलेला आहे। वाक्यप्रचार कुठले होते, वाक्यप्रचाराचा उपयोग, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे निबंध, 10 मार्काचा निबंध मी दिले होते, ते निबंधामध्ये पण निबंध आलेले आहेत। माझा आवडता साहित्यिक, आणि इथं आलेलं आहे स्त्री पुरुष समानता, आपण इथं लिहिलं होतं स्त्रियांचे महत्व, त्याच्यात तुम्ही अंडरस्टँडिंग करून लिहू शकत होतात, त्यामुळे निबंध पण आला होता। अशा प्रकारे हा बोर्डाचा मराठीचा जो आहे पेपर एकदम सोपा मुलांना गेलेला आहे। मुलांचे अभिप्राय येण्यास सुरुवात झालेली आहे। तुम्ही आणखीन पण वेळ वाया घालवू नका, दिलेल्या नंबरवर संपर्क करा, लवकरात लवकर कोर्स खरेदी करा, तुम्हाला सगळे पेपर सोपे जातील। आणि त्याचप्रमाणे बोर्डाकडून काय आनंदाची बातमी आहे हे तुम्हाला मी सांगतो। तर बघा, बोर्डाकडून हीच आनंदाची बातमी आहे की विद्यार्थी आता परीक्षेच्या काळामध्ये जरा तणावग्रस्त असतात, त्यामुळे विद्यार्थ्यांवर बर्डन असतं, या कारणास्तव जिल्हा आणि तालुका स्तरावर आता समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे। याचा अर्थ असा आहे की काही कॉल नंबर दिले जातील, त्या कॉलवर तुम्ही फोन करून तुमची काय अडचण असेल ते विचारू शकतात। नैराश्यात राहू नका, तुम्हाला मोटिवेशन केलं जाईल। यासाठी समुपदेशन सेवा ही बोर्डाने पेपर झाल्यानंतर सुरू करण्यात आलेली आहे, हा एक निर्णय घेण्यात आलेला आहे। तर अशा प्रकारे मराठीची सगळी प्रश्नपत्रिका आलेली आहे। तुम्हाला आणखीन पण हे बोर्डाचे सर्व आयएमपी प्रश्न पीडीएफ फाईल, त्याचप्रमाणे सगळे येणारे प्रश्न, मोजके प्रश्न, युट्यूबवर आता व्हिडिओ बघून शिकायची वेळ नाहीये, कमी दिवस राहिलेले आहेत। तुम्हाला फिजिक्स बघा, फिजिक्सचा पेपर लय महत्वाचा आहे बरं का। एक जरी पेपर नापास झाला तर सगळा विषय नापास होतो, त्यामुळे लवकरात लवकर फिजिक्सचा पेपरसाठी, ओसीचा पेपरसाठी फटाफट बाय करा, दिलेल्या नंबरवर संपर्क करा। काय अडचण असेल तर कमेंट करा, आणि आजचा पेपर कसा गेला कमेंट करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।